सुवर्णदुर्ग. हर्णे बंदराजवळ बांधलेला सुवर्णदुर्ग तिथे पोचणाऱ्या रस्त्यावरूनच दिसतो. अंजर्ल्याहून 5 पंढरी मार्गे रस्ता निमुळता होतो आणि थेट कनकदुर्गपाशी पोचतो. कनकदुर्ग जमिनीवरचा छोटा किल्ला आहे. तिथून सुवर्णदुर्गाकडे जायला बोट मिळते. समुद्रकिनारी गाडी लावून आम्ही लगेच एका बोटीत बसलो. 10-12 लोक बसतील एवढ्या बोटी आहेत. 15 मिनिटात आम्ही दुर्गापाशी पोचलो. नावाड्याने आम्हाला किल्ला बघायला 1 तास वेळ दिला होता. नागमोडी प्रवेशद्वार चटकन दिसत नाही. शत्रूला कळू नये यासाठी अशी रचना करत. महाद्वार जवळ हनुमानाची दगडात कोरलेली मूर्ती आहे. तिला नमस्कार करून आम्ही आत शिरलो. संपूर्ण तटबंदीवरून चालत जाऊन चारही दिशेने परिसर पाहायला मिळतो. एकीकडे हर्णे बंदर तर दुसरीकडे अथांग अरबी समुद्र. किल्ल्यात बघायला प्रामुख्याने तटबंदी, कोठार आणि अवशेष दिसतात. बाकी सगळीकडे झाडं आणि गवत उगवलंय. आदिलशाहीने हा किल्ला बोटी तयार करायला वापरला होता. युरोपहून येणारे इंग्रज, पोर्तुगीज यांच्यापासून बचाव करायला ह्या किल्ल्याचं फार महत्व होतं. कान्होजी आंग्रे यांनी त्यांचा नौदल ताफा इथे उभारला होता. पुढे पेशव्यांनी इंग्रजांसोबत एकत्र येऊन आंग्रे यांना इथून पळवलं आणि किल्ल्याचा ताबा मिळवला. सुवर्ण मुकुटासारखा हा समुद्री किल्ला बंदरावर सुरू असलेल्या प्रगतीचा वेध घेत भूतकाळ आणि वर्तमान काळ याचा साक्षीदार आहे.